तर भावांना आता आपण निघालेले भावांनी एकदम खतरनाक मधल्या खतरनाक पॉईंटवर भावांना जी भारतामध्ये नव्हा पूर्ण वर्ल्ड मध्ये एकच पॉईंट असं मला वाटतं या. आणि ह्या पॉईंटचं नाव भावांनो सुसाईड पॉईंट. म्हणजे माणसांची मरण्याची जागा, माणसं तिथं आपला जीव देते त्या ठिकाणी. दिल्ली से आके मर गए. एक वहाँ से आई एक लेडीज गुजरात से. गुजरात मरने के लिए. गुजरात से मरने के लिए यहाँ पे. यहाँ नहीं. तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलोय एकदम खतरनाक मध्ये खतरनाक गोल्डन ऍपल, जे अजून कुणीच दाखवलेलं नाही. सोनेरी कलरचं ऍपल हे आहे. या वा 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 वा. अहो काय हाय काय ही कसं हाय नुसतं कॉलेज टेकले वेगळे आपल्या ह्यातलं काहीच माहित नाही बघा भाई. कुलूप आहे यहाँ पे कहानी में ट्विस्ट नहीं, यहाँ पे वीडियो में ट्विस्ट आ गया है. दोस्तों के आपस में भांडणं लग गई एकदम खतरनाक तरीके से. सफरचंदाची झाडं तर तुम्ही लय बघितली असतील, पण जे आज मी तुम्हाला झाड दाखवणार नाही ती समद्यात मोठं झाड आहे सफरचंदाचं. ही आपली मराठी माणसं समजली ना, ही ह्याला म्हणते मराठी माणसं. भावना घेतला पण तुम्ही तिथं गाडी थांबून रुपये कसा घेतला? मी पुढे गेलो होतो निघून. ठीक आहे. हा ऍक्च्युली मला येण्याची घाई होती. मी पुढे निघून आलो, परत मला आठवलं म्हणजे थांबा गणेश भाऊचा 1 रुपया सापडायचा. सांगा एकदा. नमस्कार, मी कांदळकर प्रसाद. मी गणेश भाऊंचे व्हिडिओ खूप दिवसापासून बघतोय. फायनली मी आलो माझ्या सायकली पाशी, माझ्या सायकली पाशी. सायकली पाशी आलोय फिरावून. गुड मॉर्निंग, मी एम स्पोर्टी रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सल्ला आमचा भाऊ सांगा आहे. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असताना भावांनो की मी शिमलामध्ये आलो रिम ठीक करण्यासाठी. रिम ठीक करून असं लाग मी निघालो रिकॉंग पीओकडे जिथे सायकल आहे आपली भाऊ सोडायला आहे. कैसा लग रहा है? मस्त लग रहा है रे, एक नंबर. छोड़ने के लिए आ रहे हो? फिर अभी मालूम नहीं, अभी अगले साल मिलेंगे अभी. अरे क्या पता हम भी आए तो मैं टूट देगा कहीं. बिल्कुल, भाई भी आएगा मेरे घर पे और बहुत अच्छा लग रहा है भाई. ये साइकिल के पास जा रहा हूँ, लेकिन थोड़ा दुखी भी हो कि भाई के पास जा रहा हूँ. अरे दुखी नहीं है रे. हाँ मस्त है, मस्त दिल है. में रहोगे हमेशा. यहाँ पे भाई ये बहुत मस्त है, मेरी हर बार बहुत मदद करता है. बहुत मतलब भाई ये अभी मदद तो करेगा. देखते हैं बस स्टॉप पे आए, अभी देखते हैं बस कब आने वाला है. तर बस थांबली होती जेवण करण्यासाठी ना. आम्ही जेवण करायला थांबलो होतो. आता निघाले आलो आतमध्ये. मस्त जेवण केलंय. लगाता नारकंडा उतरून खाली आलोय. ही तीच रस्ता जे असताना आपण गेलो होतो रामपूर, अजून 48 किलोमीटर. आणि रामपूरपासून पुढं आपण 15 किलोमीटर पुढं आहे. चला. तर भावांनो फायनली सल्लाग 7 वाजता बरोबर 7 वाजता तुमचा भाऊ आपल्या सायकलच्या ठिकाणी आला आहे. तेव्हा त्यावर सायकल आहे आपली. चला जाऊ सायकलची. फायनली 3 दिवसानंतर सायकल कशी आली. फायनली मी आलो माझ्या सायकली पाशी, माझ्या सायकली पाशी. सायकली पाशी आलोय फिरावून. आणि सायकल मी काय बरोबर ठिकाण लावली. ही बघितली बरोबर ह्या जिने खाली लावली, जेणेकरून टेंटला ह्याला कुठं पाणी लागून पाऊस आला तरी बरोबर ठिकाण लावली. पण सायकल उलटी माझी असू द्या. आता खोलू का उद्या खोलू, आता खोलू का उद्या खोलू, आता बसू का उद्या बसू, टायराचं मला झालेलं आहे. पाहणं माझ्यापेक्षा नाही तर पाहणं मला तेव्हा तिकडून लागतं. आणायला तेव्हा तिकडे पेट्रोल पंप आहे एक लांब पुढं. ती नाही या तिकडे लांब आहे तेव्हा पुढं तिकडून आज आहे. पण आठवत असेल आपण गेल्या 7 ते 8 दिवसापूर्वी भारताच्या समजात खतरनाक रस्त्यावर नाही येताना मॅगी बनवली होती एका ठिकाणं. आणि मॅगी बनवताना तिथे आपण 1 रुपया ठेवला होता. आणि 30 रुपया भावांनो आपल्या मराठी माणसाने घेतलं. आणि आपला मराठी माणूस तुला इथनं 5 ते 6 किलोमीटर लांब आहे. त्या माणसाला आपण आज भेटणार आहे. ते माणूस मला घेण्यासाठी येणार येतात आणि त्यांचं आपण जेवण पण करणार नाही. व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून देतो की आपला मराठी माणूस इथं कोण आहे ते. तर चला सायकलला आता इथं राहून देतो आता. आणि उद्या सकाळच्याला काय करतो ना, येतो आणि टायर बसवतो. आपलं भाऊ यायला लागले आपल्याला घेण्यासाठी. 4 चाकी गाडी घेऊन आलो म्हणलं तर 5 मिनटात आलो म्हणलं मी. हिकुंड येतील आता, हिकुंड वरनं येतील किंवा हिकुंड खाली येतील. शक्यता तर वरनंच येतील असं वाटतंय मला. तर आपण खाली जाऊन थांबूया. सायकल उद्याच्याला सकाळच्याला इथे नीट करू. पण टायर घेऊन जातो. ही मालक जरा थोडं कडू आहे, तुम्हाला माहिती नाही. ही जरा थोडं डोक्यात बावताळ्यानं केलं आहे. मग ह्या मालकानं मला पहिल्यांदा बेकारमध्ये दिलं या. ठरलं सायकल घेऊन जाय ठरलं. आपल्या एकाला माणूस मराठी ना आपली सायकल इथं होऊ शकत नाही असं कधी. सर सायकल आपण पाठीमागे साईड लागलेली आहे. आणि सध्या
आपल्या इकडला मराठी माणूस भेटलेलं होतं आणि तुम्हाला सांगतो असा विषय कसा झाला सांगतो. त्यांना मला आपण रुपया जे ठेवला होता गेल्या 7 ते 8 दिवसापूर्वी भारताला समजत खतरनाक रस्ता किन्नौर जिथे रस्ता होता ना त्या ठिकाणी एक दगड होता ना आपण तिथे मॅगी बनवून खाल्लेली. तिथे आपण रुपया भरून ठेवला होता आणि भाऊनं काय केलं माहिती आहे ते रुपया घेतला मला फोटो पाठवलं ह्याला ईमेलला पाठवलं. पण ईमेलला पाठवलं त्यांना मला इंस्टाग्रामला लई कॉन्टॅक्ट केलं पण मेसेज मला काही बघणं झालं नाही. ही रुपया ही रुपया आहे आणि मी तुम्हाला दाखवत होता ती भाऊ कोण आहेत ती ही बघा. भाऊ नाव सांगा एकदा. नमस्कार, मी कांदळकर प्रसाद. मी गणेश भाऊंचे व्हिडिओ खूप दिवसापासून बघतोय आणि गणेश भाऊंना मी तर काही 1 रुपया देणार नाही तो. माझ्या मैत्रीची आठवण आहे. राईट, बरोबर. ह्याच्यापासून मैत्री झाली आमच्या दोघांची आता. आणि कसं वाटतं आपला मराठी माणूस बाहेर भेटल्यावर? खूप छान. मी आतापर्यंत म्हणजे मी जेव्हा नॉर्थ इंडियामध्ये पूर्ण फिरलोय मी, पण मराठी बोलण्यासाठी एकदम आतुर झालं असतंय. आपली मराठी भाषा वेगळी समजायपेक्षा कुठे एमएच ची गाडी दिसली भेटतो असं. भाऊंचा व्हिडिओ बघून भाऊंना मी फॉलो केलं. भाऊंसोबत कायमच मतलब बोलण्याचा प्रयत्न केला पण आज योगायोगाने भेट झाली आहे. भाऊंचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मराठी माणसाला हिथं आपण म्हणजे आपण एका घरातले असले का बाहेरच्या राज्यामध्ये असले एका घरातले असले का आपण सध्याला. आणि मला लय जास्त भारी वाटलं. हे 30 रुपये ह्याच्यावरचा नंबर मला बघू द्या एकदा. 30 रुपये ह्याच्यावरचा नंबर काय होता? 2016 ह्या का. हेच 30 रुपये 2016 किन्नरवाली मी ठेवला होता आणि भाऊनं घेतला. पण तुम्ही तिथे गाडी थांबून रुपया कसा घेतला? मी पुढे गेलो होतो निघून. ठीक आहे. ऍक्च्युली मला येण्याची घाई होती. मी पुढे निघून आलो. परत मला आठवलं म्हणजे थांबा गणेश भाऊंचा 1 रुपया सापडायचा आहे. मी परत 5-6 किलोमीटर मागे गेलो. रुपया तुम्ही दगड ठेवला होता वरती. मला लगेच आठवलं, म्हटलं इथंच रुपया. मी शोधलं 1 रुपया घेतला. तरच ही आपली मराठी माणसं समजली ना. ही ह्याला म्हणते मराठी माणसं. बाहेरच्या कुठल्या पण राज्यात जाऊ द्या भेटणार म्हणजे भेटणार. मला काय होऊ द्या कसं होऊ द्या. नशिबानं सायकल माझी जवळच होती त्यामुळं भेटून गेलो लगेच. भारी वाटलं जास्त. आता भाऊच्या कॅम्पवर निघालोय मस्त जेवण करायचं. सायकलचं चाक फललंच आहे. सामान समजत आहे. पाठीमागं सायकल आहे. इथनं थोड्या जवळच आहे आमचं कॅम्प. राहायचं सकाळच्याला मस्त सायकल जोडायची आणि पुढं स्पितीवाली साईड निघायचं. इथं सायकल आहे. आता आम्ही निघालो जेवण करण्यासाठी वर मस्त फास्ट हॉटेलमध्ये. जायचं ना. आपली मराठी माणसं आपल्या कुठं सुट्टी येत नाही ती. चला करू जेवण एकदम. गुड मॉर्निंग मित्रांनो. सध्याला हा दुसरा दिवस आपल्या इकडला म्हणजे रेकॉंग मधला आजचा आपला दुसरा दिवस ना. दुसऱ्या दिवशी म्हणजे तुम्ही कालच्या पाठीमागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांना बघितलेलं आहे. आपण शिमलामधनं आपण इथं रेकॉंग मध्ये बसमध्ये आलो होतो. नंतर त्यानंतर आपल्याला आपल्या इकडलं भाव भेटलं. नंतर त्यांच्या संग आपण इथं सायकलवर टाकून आणली गाडी. 10 किलोमीटरवर आलो. वर 10 किलोमीटरवर माझी उलटा आलो. या पुढं नाही नेलं मला, उलटा आणलं आहे मला. समजलं ना. आता मी कुठं आहे सध्या? आता मी हाय मस्त सरकारी जागा आहे. सरकारी जागेमध्ये आहे. नो टेन्शन. एकदम मस्त फुल ऑन फायनली काम झालेलं आहे आपलं. चला आता सायकल घेऊ खाली. रात्री झोपली कुठं तुम्हाला सर्वांना दाखवतो मी. काय दाखवलं नाही तुम्हाला मी. की बाबा इथं रात्रीच्याला काय व्हायचं झोपलो. इथं भाऊ झोपलो पडलं मी झोपलो. समजा सामान चार्जिंग केलं बघा. नंतर ना एक सेब खातो. एक सेब आता बाबीन दिला होता मला तिकडे असताना. तर आता सध्याला बघताय तुम्ही बघा सायकल खाली उतरवलेली आहे आणि सध्याला काम चालू आहे. आता हिचं थोडं वगैरे करतो. सांगतो आता सध्याला काय करतो. मला टायर बसवायचा आहे. टायर बसवून नंतर त्याच्या खाली काय झालं कॅमेराला नॉर्मल प्रॉब्लेम होता. दमन यायला लागला आहे. मला जशी यूट्यूबची आणि फेसबुकची पगार होईल ना तसे मला एक मस्त कॅमेरा घ्यायला लागेल. ती 40,000 रुपये तरी नाही म्हणत तरी. कारण की ह्याचं काम लई निघायला लागलं आहे. ह्याचं वरनं काताडा बिताडा गेला आहे. तुम्हाला मी दाखवतो मोबाईल मी शूटिंग करण्याची कशी ती. सध्या मला फोन आला. बरोबर पैकी झाले काम. आम्ही काय केलं तर मी आता 2 मिनटापूर्वी मी हॅपीला फोन केला होता डायरेक्ट शिमलामध्ये. आणि मी त्याला काय म्हणलं माहिती का. म्हणलं साईडला ही नट आहे काढायला लागते काय. म्हणलं इथं साईडला एक नट आहे आपल्या सायकलला. हे सायकल साईडला आहे का साईडला एक नट आहे. म्हणलं ते जर नट काढलं ना. म्हणलं हे काही साईडचा ते जर नट काढलं ना समजा गोळ्या बाहेर येतील. म्हणलं ती राहून दे म्हणला. नशी मी त्याला फोन केला त्याला न फोन करता आम्ही लागलं काढायला लागलो नाही. लई राडा झाला असता. ही बघा बसून थोड्या हा कमी नॉर्मल आहे. आता करायचं आहे काय. आता ह्याला फक्त आपला इथला कॅमेराची रॉड आहे ना एवढा ती रॉड बसवून टाकू एकदम मस्त मध्ये. मग आपल्यापाशी येलं की तर आहे. आणि मग नंतर ना बूट बीट घालू. हा
तर आजचा प्लॅन आमचा लय भारी झालाय. या की तुमचा प्लॅन झाला माझा का जरा माहिती का मला लोकेशन लयच भारी वाटलं. म्हणजे आता कल्पामध्ये माणसं लांब लांब नेते फिरायचं ते पण मी या ठिकाणी आलो या आणि मग नंतर ना काय मग माझ्या डोक्यात विचारायला आलं म्हणलं वातावरण चांगलं एकदम भारी या आसपासच्या गोष्टी तुम्हाला सर्वांना दाखवल्या पाहिजे. आता कल्पामध्ये आज बऱ्याच गोष्टी ते तुम्हाला दाखवून बघा. तर आज मी तुम्हाला सर्वांना ती गोष्टी मी दाखवणार आहे. तर इकडली सफरचंदाची झाडं कशी उगवतात ती कशी फळ येते ती काय प्रोसेस आहे ही गोष्टी मी तुम्हाला समजा दाखवणार नाही एकदम असे बरोबर का. हो 100%. आज आपण सगळ्यांना दाखवू जे आपल्याकडे होत नाही त्याबद्दल आपण आपल्याकडच्या माणसांना त्याबद्दल माहिती देऊ. आणि लय भारी वाटतं या भावाला माझ्यापेक्षा लय भारी वाटतं कारण की भावाला इतके दिवस एकटं असतात आणि त्यानंतर नाही कुठला मराठी माणूस आपला ज्यावेळेस भेटेल ना त्यावेळेस जी ती खुशी असते ना ती खुशीला वेगळी आहे. मी तर गणेश भाऊला म्हणतोय की तुम्हाला वेळ असेल तर माझ्यासोबतच फिरा तुम्ही वाटेल तिकडे घेऊन फिरायला जातो. ही कल्प आहे ना. हा हे कल्प आहे बघा हे समोरचं गाव दिसतं ना ही समजा कल्प आहे. असं असतं पिक्चरची शूटिंग चालू आहे अशा ठिकाणी येऊन थांबलो आहे आम्ही. आणि ही झाडे का नाही ही प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी लावली. ही बघा बघा प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी लावलेलं हे झाड आहे. हे झाड लावले 2005 मध्ये आणि तिकडलं लावलेलं ते मोठं झाड ते 2004 मध्ये तिकडलं मोठं हे तर समजे मंत्री आहेत राहायला आणि मी ह्या ठिकाणी राहतो. गणेश भाऊचा विषय लय हार्ड आहे. स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं. ही हस्की हस्की म्हणजे हा हस्की नाही हे हस्की अजिबात म्हणणार का ती मास्क कधी काढून सांगता येत ना ती दमधरून कार्यक्रम करणार का कुत्रे आहे ती हे फक्त थंडीत राहते ती कुत्री. आणि आता आम्ही निघालो कल्पाकडं एक नारायण मंदिर आणि एक नागिन मंदिर आहे ते बघण्यासाठी आणि भरपूर असा ॲडव्हेंचर आज दिवसामध्ये तुम्हाला मी दाखवून देणार आहे. एकदम भारी इकडल्या गोष्टी. कच्चे ॲपल पण तोडायचे नाहीत कधीही चुकी करायची नाही. परमिशन घेतल्याशिवाय ॲपलला तोडायचं नाही कधी पण. ही बघा इथं हस्की आणि ही तर ॲपल. सफरचंदाची झाडं तर तुम्ही लय बघितली असतील पण जी आज मी तुम्हाला झाड दाखवणार नाही ती समद्यात मोठं झाड आहे सफरचंदाचं. बिया दाखवा. तर एवढी मोठी झाडं मी तुम्हाला दाखवली ना तसं चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. त्यामुळे सबस्क्राईब करून ऑलची घंटी सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन मोठी झाडं नवनवीन असत्या देशातलं तुम्हाला घरं नवनवीन तुम्हाला अशी वाळव दाखवेल. ही आपल्या इकडे काळी असते इकडे ह्याला पांढरी असते. रस्ता बघा इधर रोड दिखाओ भाई रोड दिखाओ यार. स्वागत नाही करोगे आम्हाला पेड़ देखलो आपल्याला इतके दिवस झालं म्हणतो ते कशाचं झाड असेल इतकं मोठं आहे पण भावनं खरं सांगितलं मला की अक्रोडचं झाड आहे. तर अक्रोड बघूया कसं आहे ती. तर मी एकदा खाल्लं होतं त्या दिवशी. ही अक्रोड आहे का नाही पण आपल्याकडे नसते ना अक्रोड आपल्याकडे नाही. हे कच्चं अक्रोड आहे. हां हे पिकल्यावरती याची टेस्ट वाटते. वा छान. आणि ती झाड इकडेच आहे. काय फळ आहे काय माहिती. गोवा जे म्हणतो ना आपण गोवा पेरू टाईपचं ते पेरू गोड लागते पण मी खाल्लंय ते लय भारी लागतं खायला. तर रसातला का आम्ही आता आलेलो कल्पामध्ये. स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं कल्पामध्ये. आलेले पुढं कल्पामध्ये येतात ना त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस मंदिराकडे वर जाताल त्यावेळेस तुम्हाला साईडला असे शॉप लागतो छोटंसं तर तुम्हाला भरपूर असा गोष्टी बघायला गोल फिरते असं आहे ना गोल फिरते का. मंडळी आता जी माझ्या पाठीमागे जे तुम्ही सगळ्या गोष्टी बघताय ही आहे कल्पा मॉनेस्ट्री. म्हणजे ही कल्ल्या माणसांचं ही देव असतो या जे बुद्धिस्टान लोकांचा देव असतो या ह्याला म्हणते ती कल्पा मॉनेस्ट्री. तर आम्ही मॉनेस्ट्रीमध्ये आलेलो या. माझ्या पाठीमागे जे बघताय तुम्ही खूप मोठी जास्त स्तूप आहे इथं याला स्तूपा म्हणते ती. त्यात देवाचा वासा असतो असं काहीतरी म्हणते ती. नंतर आम्ही ते गोल भिंगवलं तुम्ही मगाशी बघितलं ती गोल भिंगवलं ना ते त्यातमध्ये 1 लाख मंत्र असतात. 1 लाख मंत्र आणि माझ्या गळ्यातलाचा आणि ह्याचा एक लय मोठा संबंध आहे. तर वेळ आल्यावर तुम्हाला नक्की सांगेन. आपण जेवढ्या वेळा ते फिरवून ना तर तेवढ्या वेळा आपलं ती मंत्र म्हणतो 1 लाख मंत्र फिरतात. एकदा त्याला फिरलं की 1 लाख मंत्र संग फिरतात जोक नाही. तर आता आपण निघणार नाही पुढं ॲपलच्या शेतीकडे. चला इधर देख लो ये घर कितने पुराने घर है. नमस्ते अंकल.
कैसे हो यहाँ से आप? हाँ जी। अच्छा, आप तो बहुत मेहनती काम कर रहे हो. तर हे कडे साईडला बघितलं नाही बघा. एक पिक्चरची शूटिंग मधली मला आठवतं. पिक्चरच्या शूटिंग मधली बोलले दगडानं रचलेलं गली बोळातनं गावातनं गेलेलं. किती मेहनतीचं काम आहे बघितलं यांचं. वाळू घेऊन गेलेली खांद्यावर पुरी 60 किलोची ठेके घेऊन दिवसभर महिना कामशी काम करते ती. बघा रे, शिका करा अशी काम बघा. कष्ट करा, कष्ट केल्याशिवाय भाकर तुकडा कसा मिळेल. वर्ण असेल. तो दोस्तों अभी हम आए विश्व नारायण नागिन देवी इस मंदिर में और अंदर प्रवेश करेंगे और देखेंगे अंदर कैसा है, क्योंकि मंदिर काफ़ी यूनिक है, बहुत यूनिक है. और इसमें टोपी पहने बिना अंदर नहीं जा सकते. टोपी दिखाता हूँ, हिमाचल की टोपी दिखाता हूँ. ही है हिमाचलची शान. हिमाचलची शान आहे तर ही अशी घालायची. अशी हिमाचलची शान आहे. आणि ओके मस्त. पण गणेश भाऊ काही म्हणा, टोपीमध्ये तुम्ही बाकी जबरदस्त दिसायले. काय बोलताय? हो. यहाँ पे कहानी में ट्विस्ट नहीं, यहाँ पे वीडियो में ट्विस्ट आ गया है. दोस्तों के आपस में भागने लग गई है एकदम खतरनाक तरीके से. और आइए, स्वागत है आपका इस मंदिर में जो कि बहुत ज़्यादा अप्रूव है. मीटिंग बहुत अच्छे से चल रही है. आपल्या हे कल्ल्या मंदिरात आणि हे कल्ल्या मंदिरामध्ये जमीन आसमानचा फरक आहे पूर्णपणे. बघा अशी चला. आता सर्वजण म्हणतील की इथले मंदिर त्रिकोणी का, इथले घर त्रिकोणी का. तर त्यामागचं कारण असं आहे की इथे भरपूर प्रमाणात बर्फ पडतोय आणि बर्फ पडल्यावरती घराचं म्हणा, मंदिराचं म्हणा, छत खाली येण्याचे चान्सेस जास्त, लोडमुळे खाली येण्याचे चान्सेस जास्त आहे. त्यामुळं त्रिकोणी असले की ते बर्फ साईडला निघून जायला चांगलं असते. तर ही सिस्टम आहे काय. देवाचं दर्शन घेण्यासाठी आलतो. मला दिसलं भावांनो, राजा महाराजांच्या प्रधानाच्या काळामधलं जी कुलूप असते ती कुलूप हे इथं लावली आहे. बघा हे कुलूप दिसतंय तुम्हाला. हे कुलूप लय जुन्या काळातलं कुलूप आहे. ही बघा ह्याला खोलाची टेक्निक वेगळी आहे. हे आपल्या ह्यातलं काहीच माहीत नाही. बघा ही कुलूप आहे. ह्याला काही चावी ही कुठनं बसत नाही. हां हे बघा ह्यानं हाणायचं. ह्याच्यावर हाणायचं असणार आहे हमकाच. नाही तर काहीतरी ही निघायला बनी काय पण म्हणा. ही साखळी आणि म्हणजे माहीत नाही. हे देव कसला आहे, वेगळाच देव यांचा. हे पावर वाटे आहे, भांडी ही लावली ती वर. वेगळाच देव आहे बघा. हे बांधलेलं मंदिर आहे. हे मंदिरामध्ये तुम्हाला सांगतो, ह्या मंदिराची खासियत सांगतो. हे मंदिरामध्ये पाणी येत नाही. लाकडाचा संग्रह आपण हे सांगतो. तिथं एक अशी दगडाची थर असतो या, नंतर एक लाकडाचा, एक दगडाचा, एक लाकडाचा, एक दगडाचा, एक लाकडाचा असं असतंय. आणि खूप जास्त जुनं आहे आणि ही खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. जेव्हा तुम्ही येताल नाही तर बघायला त्यावेळेस तुम्हाला ही हैराण करून टाकेल. तेव्हा हे दगड हे अशी दगड लावली होती. निकाल झाली बघा असं वर असं त्रिकोणी केलं या. हे कधी पारंपरिक आहे. कितीतरी वर्षापूर्वीच एक घर आहे बरं का. ह्याची बनावट इतकी वेगळी आहे का नाही, म्हणजे मला असल्या गोष्टी बघायला मला लय इंटरेस्ट आहे. हे बघा एवढ्या बाहेर काढायचं फाया लावून याला. आणि ह्याच्यावर माणसं पहिली चालत जायची. हे अजून मला वाटतं वापरत असतील माणसं का वापरत नसतील ह्यात माझ्यात असला कोणी असतील. देऊळ्या ही बघा खिडकी कशा बनवल्या त्या पूर्ण लाकूड आहे. नाही हो का दगड आहे. हो का इथं पण तीच सिस्टम आहे. हो का लाकूड दगड बघितलं. आम्ही कोणालाही न विचारता आतमध्ये घुसलो. तिकडे माणसं आहे ती आणि त्यांच्या संग थोडी माहिती घ्या नाही सफरचंदाची. आणि व्हिडिओ पूर्णपणे तुम्हाला बघायला मिळणार आता. चला मस्त मध्ये. तर माझ्या प्याऱ्या फॉलोअर्स भावांनो, तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलो एकदम खतरनाक मध्ये खतरनाक गोल्डन ॲपल, जी अजून कुणीच दाखवलेलं नाही. सोनेरी कलरचं ॲपल हे तर आहे. या 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 हे जे माझ्या पाठीमागे दिसतं ना, हे काय नॉर्मल ॲपलचं झाड अजिबात नाही किंवा सफरचंदाचं झाड नाही. जर आता तुम्ही माझ्या मागे साईडला शिवारात बघितलं ना, तुम्हाला समधीकडल्या साईडला तुम्हाला लाल कलरचं ॲपल दिसणार. पण ही बघितलं तर तुम्हाला ही दिसणार तुम्हाला हिरव्या कलरचं. ह्याला कलर का नाही आला गणेश भाऊ सांगा ना का नाही आला. थांबा गणेश भाऊ सांगण्यात समजा गोष्टी. ह्याला कलर सोनेरी येणार आहे, कारण की सोनेरी कलरचं ॲपल असतं. त्याला म्हणते ती गोल्डन कलरचं ॲपल. तर भरपूर असे येतात. चला या तुम्हाला आता हे कलर दाखवतो. तुम्हाला मी काय म्हणत होतो भावांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला ॲपलची शेती तुम्हाला समधी काढणार कशी येते काय होती हे दाखवतो. ही झाडं असते. आता ही माझ्या पाठीमागे तुम्ही झाड बसता का नाही, ही झाड नाही म्हणता कितीतरी वर्षापूर्वीच आहे. म्हणजे ह्याला नाही म्हणता 7-8-10 वर्ष झाले हे झाडला. कारण की झाड बघता तुम्ही बुड केवढं ही या इकडं. आता ही बघा हे जे झाड आहे का नाही, हे या झाडामुळे मी जगलो. या गेल्या 5 दिवसापूर्वी तुम्हाला माहिती ह्या झाडामुळे जगलो. ह्याचं ॲपल खाल्लं तेव्हा कुठे झालं. अरे वा खाली पडलं. हे बघा
अशी ॲपल जे आहे ना अशी खाली सुद्धा पडते ती आणि जेणेकरून हे पडलेले जे ॲपल असते नाही ह्याची माणसं दारू तयार करते ती. मला एक जण म्हणलं की ही ॲपल जर आम्ही काय नेलं तर ह्याची मार्केटमध्ये आम्हाला किंमत भेटत नाही काय, पण हीच ॲपल जर आम्ही दारू करून जर विकली तर आम्हाला ह्याचं एखादं 200 रुपये मिळतात. तर बघा किती मोठा बिझनेस आहे. कोण बघतंय का? काय तोंडाकडे बघताय माझ्या राव, दाखवतो या माझ्या फांदायची आणि ह्याला आपण कसं पिरूला नंतर ना डाळिंबाला कटिंग करतो तसं ह्याला कटिंग लागतं करायला. कटिंग करून ह्याचं फटं फुटते तसं आणि फटं फुटल्या मग ह्याला फळं येते ती. ठेवा बघताय तुम्ही या इकडं. समजात मोठा प्रश्न ह्याला दारी कशी धरते ती, दारी कशी धरते ती. तर ही बघा प्रत्येक झाडाला असं दंड केलेलं आहे, ती आळी केलेली ती. हेवा 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 बोलले हेवा प्रत्येक झाडाला या गणेश भाऊ समधी माहिती ना तुम्हाला. हे झाड लावून नाही म्हणता ना तर ह्याला 1.5 वर्ष झालं ह्याला लावून, 1.5 वर्ष तरी 1.5-2 वर्ष ह्याला लावून झालं असेल ह्या झाडाला एवढ्या. आणि मग एवढ्या झाडाला 1.5-2 वर्ष झाले म्हणलं ह्या झाडाला मोठ्या किती वर्ष झाले असतील तुम्हाला. आता ही तुम्ही विचार करा. बाकीचे एकदम मस्त आहे, तुम्हाला समजा गोष्टी एकदम मस्तपणे दाखवतोय, भारी वाटतं या. आणि स्वप्न पण विचार नसता केला कधी की होय बाबा मी सफरचंदाच्या शेतीमध्ये असेल बागामधील इतकं मोठं ट्रॅव्हलर होईन, इतकं जास्त फिरेन, इतकी जास्त लोकांना तुम्हाला सर्वांना जग दुनिया दाखवून कधी वाटलं पण नव्हतं. होय मराठी माणूस काहीतरी वेगळं करतो का नाही. मराठी माणूस भावा कुठे पण जाऊ शकतो. मराठी माणूस बस चंद्रावर जाण्याचं बाकी आहे, तिथं पण जाणार आहे लवकरच. त्या मराठी माणसाच्या लिस्टमध्ये पहिले नाव असेल तर गणेश भाऊचं. गेलो तर मराठी माणूस समजत पहिल्यांदा यावर आपण जाणार लक्षात राहून तुम्हाला सांगतो मी. ह्याची प्रोसेस पण आपण लवकर स्टार्ट करणार नाही. फक्त तुम्हाला एक सांगायचं आहे समजत नाही. अरे बापडी मस्त. हे कोणी पण नाही करू शकत, हे तर गणेश भाऊच करू शकतो फक्त. ही बघा वा 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 वा. अहो काय हाय काय ही कसं हाय नुसतं लाल भडक आणि पैसा हुडक. लई मोठी झाड राहू या. ही मला वाटतं बाग जुनी दिसते का नाही. बाग जुनी लई पण मस्त आहे, छान वाटलं, भारी वाटलं का नाही. मग एक हाऊस पुरली मग कारण की ॲपलमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पैसा आहे. हे कडल्या भागामध्ये 100-200 रुपयानं 200-300 रुपयानं हितनं कमी न जातं आणि तिकडं 200-300 रुपयानं रेट वाढतो आपल्या इकडं ह्याचा. हां असं काहीतरी शेतकरी नाही तर तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली असती. ह्याला फवारा ही लागतं बघा तेव्हा. तिकडे डर माहिती नंतर ना तिकडे डर माहिती ह्याला फवारणीला जास्त नाही चालत. तिकडं झाड काहीतरी वेगळं आहे. अक्रोडाचं झाड आहे तेव्हा तिकडे जाऊ. चला तिकडे जाऊ आता. तुम्ही आतापर्यंत लय जास्त सफरचंदाचं झाड बघितली असली, पण मी आता तुम्हाला दाखवणार नाही समजा जास्त मोठं सफरचंदाचं झाड ती आहे माझ्यासमोर. ही बघा बघा किती मोठं सफरचंदाचं झाड आहे या. आपण बघतो का एवढी बारकी असते या, लईत लई एवढी असते या, पण ही किती मोठे बघितलं. ह्याच्यावर चढून माणूस झाडावर जाऊन वरनं सफरचंद काढू शकते. इतकी मोठी झाड आहे ती, तर एवढी मोठी पण झाडं असू शकते ती. तर चला आता आपल्याला भावनो एक दुसऱ्या पॉईंटला जायचं आहे. त्या पॉईंटचं नाव आताच नाही सांगणार, आत्ताच सांगणार नाही रे, ती डेंजर आहे ती. आता तुम्हाला तिथं गेल्यावर सांगेल की त्या पॉइंटला कुठले निघालोय मी. ती आंटी जी मिली मुझे, ये आंटी जी के साथ मस्त बात है कि मैंने बहुत अच्छा लगा. कैसा लग रहा है आंटी? आपको अच्छा लगता होगा, आप यहाँ पे रहते हो? बड़ा अच्छा लगता होगा. और आंटी जी मेरे को क्या बोली मालूम है, आप भी आना, हम अब अगली बार आपको मस्त सेब खिलाएंगे. बहुत अच्छा लगा. अभी भी खिलाना था मगर सीजन नहीं है ना अभी. हाँ अभी कच्चा है, अभी कच्चा है, देखा मैंने. आप तो बहुत अच्छी जगह में रहते हो. चलो ठीक है बाय. तो आपका भाई बनाएगा मस्त में दाढ़ी और कटिंग. भाई मिला मेरे को मस्त में अभी करेगा भाई. अब आपका मस्त हो रहा है तैयार एकदम फोल्टू में, देख रहे हो ना एकदम मस्त अभी कटिंग कर रहा है. एकदम दाढ़ी बिड़ी बनाए एकदम मस्त. बात जाएगा काजा, काजा में देखाएगा खतरनाक की मॉडेस्टी. भाई चलो कर लो कटिंग. भाई को पूरा फेमस कर दूंगा अभी. तर भावांना आता आपण निघालेले भावांनी एकदम खतरनाक मधल्या खतरनाक पॉईंटवर. भावांना जी भारतामध्ये ना पूर्ण वर्ल्डमध्ये एकच पॉईंट असं मला वाटतं या. आणि ह्या पॉईंटचं नाव भावांनो सुसाईड पॉईंट. म्हणजे माणसांची मरण्याची जागा. माणसं तिथनं आपला जीव देते त्या ठिकाणी निघालेलो भावांनो. ज्या माणसाला लाईफमध्ये खूप जास्त टेन्शन आहे तो माणूस लास्टचा पर्याय निवडतो मरण्याचा. तर कोणी माणसं इश पेतं तर कोणी माणसं काय करतात तसं करू नये, पण तिथं जाऊन माणसं डायरेक्ट दरीतोडी आणि मारते. ती पॉईंट बघण्यासाठी आम्ही निघालेलो भावांनो 4x4 गाडी घेऊन. तर चला थोड्या वेळामध्ये पोचतोय सुसाईड पॉईंटला भावांनो. आणि माझ्या खाल्ल्या साईडला जर का तुम्ही ही दरी बघितली, अगं बाया
माझ्या करता आलं बाया. कसं आहे खाली रस्ता बघितला, रस्ता कुठं आहे तेव्हा त्या खालच्या रस्त्याने आलोय आपण. त्या खालच्या रस्ता मराठी माणूस तो पाहिजे जोक नाही. बघा बघा रस्ता कसा आहे. भूतल रे भूतल. आला फोन. तुम्हाला माहिती तुमच्या गणेश फोन कधी बंद होत नाही. लोग इधर काय का सुसाइड पॉइंट बना रहे लोगों ने. हाँ कोई भी मरता इधर आके. दिल्ली से आ रहे थे मरने के लिए यहाँ. मैं 2-3 तो दिल्ली से आके मर गए. दिल्ली से आके मर गए. हाँ. एक वहाँ से आई एक लेडीज क्या गुजरात से. गुजरात मरने के लिए. हाँ. गुजरात से मरने के लिए यहाँ पे. यहाँ पे है क्या लोग इतना मरने के लिए तरसते. पता नहीं वहाँ भी तो मरने यहाँ भी तो मरने क्या है. तो मियाँ बीवी को ठोक दिया गुजरात वाले ने. तो अपने बीबी को. ओ भाई और परे घुमा के यहाँ लाके उसको पता नहीं लगा मैं जो ठोक दिया नीचे. ऐकलं का काय म्हणलं होतं मी तुम्हाला. म्हणलं होतं ना इथं सुसाइड पॉइंट आहे भावांनो. लांब माणसं येतात ह्या ठिकाणी मरण्यासाठी. लांब येस तुमचा घरी भाड्याला आहे सुसाइड पॉइंटला. यू ही हाय सुसाइड पॉइंट. इथं ही हाय सुसाइड पॉइंट. इथनं माणसं जागेला. हा इथं नाद नाही करायचा. फक्त आयुष्यासोबत खेळू नका. राईट. पहिली गोष्ट स्वतःच्याही खेळू नका, घरच्यांच्याही खेळू नका आणि कोणाच्याच आयुष्यासोबत खेळू नका. मग अशीच सांगितलं आयुष्य अनमोल आहे, मजेशीर जगा. प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे. काही कितीही मोठा प्रॉब्लेम आला तर वरच्याने प्रॉब्लेम दिलाय तर सोल्युशन पण दिलंय. तर पूर्ण आयुष्य जगा, आनंदी जगा, सुखी राहा. हीच ती पॉईंट आहे. आम्ही बघण्यासाठी लांब आलो या. हे बघा इथनं तिथं गेट पण लावलेलं आहे. उडी हाणून येऊन माणसं गेट लावलंय. तिथनं डायरेक्ट खाली तेव्हा डायरेक्ट खाली दरीत गेला म्हणजे गेलाच माणूस. तर ही बघण्यासाठी मी आलो. ही बघण्यासाठी आता सूर्य थोडा जर निघला ना तर हे दुःख हटलं नाही समजा गोष्टी दिसते. तो दोस्तों आपको अभी मैं बताता हूँ एकदम मस्त में दाढी कैसे लग रही मेरे को कमेंट करके बताना ठीक है. तर आता सध्या काय झालंय ना आम्ही आता आलो रूमवरती मस्त म्हणजे मागाशी आलो या. आता सध्या टायमिंग झाला 7:30 वाजून गेले त्या आणि मी आलोय. भाऊ इकडे झोपले होते मी पण इकडे आहे एकदम मस्त मध्ये. लास्टचा व्हिडिओचा ऑर्डर राहिला होता तिथं नंतर शूटिंग काढली सुसाइड पॉईंट पाशी आणि नंतर काय झालं ना बॅटरी संपली तर कॅमेरा इथं लावला चार्जिंगला बघा का मस्त मध्ये. आणि आता आलोय रूम मध्ये मस्त मध्ये भावांनो. अजून जेवण काय केलं नाही. जेवण एकदम मस्त मध्ये करणार नाही पण एकच सांगायचं जीवनात कधी सुसाईड करायचा प्रयत्न करू नका अजिबात. जीवन लय मोठे रे. जीवन जागा रे. येडाय करतो मी जीवन द्यात कुणासाठी पण काय पण करून घेता जीवनात करून घ्यावं नका. जीवन लय मोठं आहे. तर आता आपला काय होतं ना पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार की आपली सायकल असणार आहे भावांनो. लांब असणार आहे आपली सायकल. उद्याच्याला आपण निघणार नाही इथनं सकाळच्याला लगभग 8 वाजता आपण तिथं निघणार नाही. तर मस्त मध्ये भावांनो हां एक सांगायचं आहे गाणे भावाला फक्त लाईक करून जावा आणि शेअर करून जावा आणि सबस्क्राईब करून जावा. फक्त एकच सांगायचं आहे भाऊ बरोबर का. 100% भाऊला निभार थंड वाजायला लागली. बेकार थंड इथं जोक नाही. तर एक सांगतो भावांनो कसं काय वाटला व्हिडिओ. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ करून टाका. लाईक आणि चॅनलला करून टाका. एकदम खतरनाक म्हणजे सबस्क्राईब खाली दिसतंय बटन तिथं. आणि हो सबस्क्राईब केल्यानंतर मग करून टाका एक मस्त मध्ये कमेंट. आणि कसं काय वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा भावांनो. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद जय भारत. हर हर महादेव जय महाराष्ट्र.